साडी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि अशाच काही माझ्या आवडीच्या साड्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन एका ब्लॉग मध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, आनंदी आणि मजेत. मला खूप दिवसापासून ना ह्या साड्या हँगरला हँग करून ठेवायच्या होत्या आणि मला वेळच मिळत नव्हता आणि हँगर सुद्धा नव्हते माझ्याकडे, कारण आम्ही हँगरला कधी कपडेच लावत नाही. तर त्याच्यामुळे मी हँगर वगैरे खास त्याच्यासाठी घेऊन आले होते. बऱ्याच दिवसापासून मला हे करायचंच होतं, तर चला म्हटलं ह्यासाठी तरी वेळ काढूया आज. आणि वेळात वेळ काढून ह्या साड्या मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. माझ्या काही खास साड्या आहेत ज्या मला आवडतात, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला असं वाटतं की आपल्या लेडीजच्या सगळ्या वॉर्डरोबमध्ये ना जागाच नसते आणि तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कपडेच नाहीयेत. आणि त्याच सगळ्या लेडीज मधली मी एक आहे. जसं की मला असं वाटतं की माझ्याकडे खूप कमी कपडे आहेत. तर चला असो. आता ह्या साड्या हँग करण्यासाठी ना मला हा वरचा कप्पा रिकामा करावा लागणार होता आणि हे जे शेल्फ आहेत तर ते सुद्धा काढून घ्यायला लागणार होते. आता हे शेल्फ मी कुठे ठेवणार आहे हे अजून मी काही विचार केलेला नाहीये. कारण जेव्हा आपल्या आवडीची काही गोष्ट करायची असते ना, तेव्हा माणूस मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. पुढे काय करायचंय काय नाही, बस ती गोष्ट आपल्याला करायची असते आणि तसंच माझंही असतं. जी गोष्ट ठरवली आहे ना तर ती काहीही करून करायचीच, हेच माझ्या डोक्यात असतं. तर चला असो. इथे मी माझी ही सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतेय. आता वॉर्डरोब बनवून मला खूप दिवस झाले बरं का, खूप महिने झाले असतील. आणि मला आतमधून अशी काही पूर्ण डीप क्लिनिंग वगैरे करायची गरज नाही पडत, कारण बेडरूम मध्ये अशी काही धूळ वगैरे येत नाही. साड्यांचा कप्पा म्हणजे आपला फक्त साड्यांची जागा नसते, तर त्यासोबत बऱ्याच आठवणी आपल्यासोबत असतात. एखादी आपली लग्नाची साडी असते, हळदीची साडी असते किंवा आईने दिलेली साडी असते किंवा नवऱ्याने घेतलेली साडी असते आणि त्या साड्यांसोबत एक वेगळंच नातं असतं आपलं. कारण बघा ना, अशा किती साड्या असतात आपल्या वॉर्डरोबमध्ये ज्या साड्या आपण घालत सुद्धा नाही किंवा किती दिवस आपण बघितल्या सुद्धा नसतात. आपण त्या ह्यासाठी ठेवलेल्या असतात का तर फक्त आपल्या त्यासोबत काही आठवणी असतात. म्हणूनच आपण त्या साड्या कोणाला देत सुद्धा नाही आणि तशाच ठेवून देतो आणि त्या अशाच साचत साचत जातात आणि एवढ्या सगळ्या साड्या आपल्याकडे होतात आणि त्याच साड्यांना जागा करण्यासाठी आता इथे माझ्यासारखी ही कसरत चालू होते. आता इथे मी ही साडी हँग करून पाहिली हँगरला, पण आता इथे काय होतंय ना, की हा जो खालचा शेल्फ आहे ना, तर तो सुद्धा तिथे आडवा येतोय आणि मला साडी अशी फोल्ड करून नाही ठेवायची आहे. पूर्ण एक सिंगल लाईन करून ठेवायची आहे. मला त्यात तशा साड्या अडकवायच्यात. पण आता मी विचार करतेय, की हा जर कप्पा मी काढला, तर मला अजून एक शेल्फ कमी होईल माझ्या कपड्यांसाठी, ज्या मी रेग्युलरचे माझे जे कपडे वगैरे आहेत, तर ते कपडे मी ठेवू कुठे? आता हा विचार माझ्या मनात चालू आहे सध्या. पण आता मी खूप हट्टी आहे. मला जसं पाहिजे ना, तसंच मी करते आणि तसंच मला करायचं असतं. तर त्यासाठीच मी आता हा शेल्फ सुद्धा बाजूला काढून घेणार आहे. कारण मी खूप विचार केला आणि नंतर म्हटलं, की नाही मला ह्या साड्या अशाच लावायच्यात. तर त्यामुळे मी आता ही बघा, ही सगळे कपडे खाली काढायचं चाललंय माझं आणि सगळे बेडवर ठेवून दिले. कारण ना, ही कपडे जर मी काढली नाही, तर जशा मला साड्या लावायच्यात, तर तशा काही मी लावू शकत नाहीये. आता ही कपडे मी कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट करणार. म्हणून मी ती सगळी कपडे कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट करणार, हा विचार करून मी तो सुद्धा शेल्फ काढला आणि क्लीन करायला घेतला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break. आता इथे सगळं क्लीन करून इथे एक साडी हँग करून बघितली, तर अगदी मला जशी पाहिजे तशी हँग झालीये. तर आता इथे एक एक करून ह्या साड्यांच्या घड्या घालून घेते आणि तुम्हाला सुद्धा कलेक्शन दाखवते. तर ही पहिली साडी जी माझ्या छोट्या जावेने मला घेतली होती तिच्या वास्तुशांतीच्या वेळेस, आणि ही खूप मस्त पीच कलर मध्ये ही साडी आहे आणि गुलाबी कलरचा मस्त असा पदर सुद्धा आहे आणि पदराला असे टसल्स आहेत जे खूप म्हणजे खूप सुंदर वाटतात आणि मला ना हिचं कलर कॉम्बिनेशन खूप म्हणजे खूप आवडतं. आता माझ्याकडे ही दुसरी साडी आहे. ही साडी माझ्या मम्मीने मला घेतली होती भाऊबीजेच्या दिवशी आणि ही साडी आमच्या तिघींना सेम घेतली होती आणि हिचं पण कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर आहे. आता या साडीवर माझा एक व्लॉग सुद्धा आहे तिसऱ्या गुरुवारचा आणि मी ती साडी तेव्हा वेअर केली होती. तुम्ही सुद्धा पाहिली असेल. त्याच्यावर माझा गेट रेडी विथ मीचा एक व्हिडिओ सुद्धा आहे. नक्की जाऊन बघा जर बघितला नसेल तर. ही साडी स्मित 3 वर्षाचा असताना मी त्याच्या बर्थडेला घेतली होती आणि इतकी सुंदर साडी आहे ना, हिचं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना आणि ही अजूनही जुनी वाटत नाही विशेष म्हणजे.
आणि खूप मस्त त्याच्यावर गोल्डन कलरची ही जी तुम्हाला डिझाईन दिसते ना, खूप मस्त आहे. आणि मला ही साडी ना अजिबात अशी कोणाला द्यावी पण वाटत नाही किंवा ठेवून सुद्धा द्यावी वाटत नाही. मी जेव्हा पाहिजे तेव्हा ही साडी वेअर करते आणि हिचा पदर सुद्धा बघा किती सुंदर आहे. या साडीला जवळ-जवळ 10 ते 11 वर्ष झाली आहेत आणि ही साडी अजूनही तितकीच सुंदर दिसते. प्रेस केल्याच्या नंतर ना हिचा कलर अजूनच छान दिसतो आणि मला असं वाटतं, की ह्याच्यावर जर मी अजून एक रेडीमेड ब्लाउज घेतला मरून कलरमध्ये वगैरे तर मी अजूनही कित्येक वर्ष मी ही साडी यूज करू शकते. माझ्याकडे पार्टी वेअर वगैरे साड्या सुद्धा आहेत, तर त्यातलीच ही एक पहिली साडी. या साडीवरनं आम्ही एक फोटोशूट सुद्धा केलं होतं आमच्या तिघांचं. फोटो माझ्याकडे असेल आता मोबाईलमध्ये अवेलेबल, तर मी इथे अटॅच करेन. ही साडी सुद्धा इतकी सुंदर आहे ना, त्याला जे अशा खाली झालर वगैरे आहेत ना, तर त्याने खूप छान सुंदर लूक येतो आणि कलर सुद्धा इतका छान वाटतो ना, उठून दिसतो एकदम कलर. आणि ह्याची जी खाली झालर तुम्हाला दिसते ना, तर ही झालर निऱ्यांना येते आणि हा ग्रे कलर म्हणजे 2 शेडमध्ये ही साडी आहे माझ्याकडे आणि हा ग्रे कलर जो आहे तो निऱ्यांमध्ये जातो आणि हा जो वरती मोरपंखी कलर आहे ना, तो पदराचा आहे. तर असं कलर कॉम्बिनेशन आहे याचं आणि हे पण खूप सुंदर वाटतं. आता ह्या पार्टी वेअर साड्या ज्या असतात ना, त्यात बघायला जितक्या सुंदर आणि छान असतात, तेवढ्याच घड्या घालायला अवघड. आता ह्या साड्यांच्या मला कधीच घड्या जमत नाहीत बरं का. अहोच घड्या घालत असतात जेव्हा पण मी वेअर करत असते. आता इथे माझी सगळी तारेवरची कसरत तुम्हाला बघायला भेटणार आहे सॉरी. की मला आता ह्या साड्यांच्या घड्या घालायला कशा जमणार आहेत हे माझंच मला माहीत. तर आता इथे मी थोडीशी खुश झालेली दिसलीये तुम्हाला. मला असं वाटलं की मला ह्या साडीची घडी फायनली जमली. पण आता इथे पुढे बघा. आहे तसंच आहे. तर चला असो आता ही साडी मी अशीच ठेवून देतेय, नंतर बघेन. आता ही साडी मी आमच्या इरूच्या पहिल्या बर्थडेच्या वेळेस घेतली होती. इरू म्हणजे माझ्या छोट्या जावेची मुलगी आणि खूप क्यूट आहे ती पण खूप मस्तीखोर आहे. तर तिचा पहिला बर्थडे होता. तर तिच्या बर्थडेच्या वेळेस मी ही साडी घेतली होती. माझ्याकडे ना मला असं वाटतं की पार्टीवेअर साड्या जास्त असतील अशा ट्रेडिशनलपेक्षा. तर ही साडी तुम्हाला जर कॅमेरामध्ये अशी थोडीशी जरी लाईट वाटत असेल ना, तरी समोर ना इतकी शाईन करते ना ही साडी. खूप मस्त फॅब्रिक आहे ह्या साडीचं. एकदम अशी लाईट वेट साडी आहे आणि त्याचे काठ सुद्धा खूप सुंदर आहे. त्याला टसल्स पण बघा इतके मस्त कॉन्ट्रास्ट टसल्स आहेत ना, त्याच्यामुळे अजून ते उठून दिसतात आणि मला हे टसल्स खूप आवडतात साड्यांना जेव्हा असतात तेव्हा. आणि याच्यावर ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. आता ह्या साड्या जेव्हा मी हँग केल्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ब्लाउज त्याच्यामध्ये ठेवले नाही. कारण ब्लाउज ठेवले ना, तर साडी फुगते आणि त्यात बघायला सुद्धा चांगलं नाही वाटत. तर ते मला काही आवडत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ब्लाउज नाही ठेवलेत. आता ही साडी मी माझ्या भावाच्या हळदीच्या वेळी घेतली होती आणि ही सुद्धा साडी अशी पार्टी वेअर वगैरे ह्या टाइपमध्येच आहे आणि मला अशा लाईट वेट साड्या ज्या असतात ना, त्या खूप म्हणजे खूप आवडतात आणि अशी सिंपल डिझाइन किंवा सिंपल वर्क वगैरे असेल असं. तर आता इथे पण बघताय तुम्ही कशी हालत आहे माझ्या ह्या साड्यांच्या घड्यांची आणि ह्या साडीची सुद्धा घडी ना मला कधीच म्हणजे कधीच जमत नाही. आता जवळून मी ही साडी दाखवली नाही, पण त्याच्यावर अशा छोट्याशा टिकल्या आहेत. म्हणजे असं डायमंडचे स्टोन आहेत आणि जवळून खूप म्हणजे खूप सुंदर वाटते ही साडी. याच्यावरती पण असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेतलाय मी ग्रीन कलरमध्ये. ही साडी मी लास्ट गुरुवारी वेअर केली होती आणि तुम्ही पाहिलीच आहे. मरून आणि पिवळ्या कलरमध्ये त्याचं कॉम्बिनेशन आहे पदराचं. हा जो बाहेर आहे तो पदर आहे आणि ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. ही साडी मला माझ्या बहिणीने घेतली होती आणि त्या साडीला सुद्धा आता मला असं वाटतं की 9 ते 10 वर्ष झालेत आणि खूप ती सुद्धा लाईट वेट एकदम साडी आहे. मला ना अशा हेवी जड साड्यांपेक्षा ना अशा लाईट वेट साड्या खूप आवडतात. जेवढं मला लाईट वेट साडी असेल ना, तेवढी मी जास्त वेळ वेअर करू शकते असं मला वाटतं. तर आता इथे तुम्ही बघताय, इथे काही ती हँगरला मला चांगली नाही वाटली, त्याच्यामुळे मी ती पुन्हा काढूनच ठेवली आणि ह्या बाकीच्या सगळ्या साड्या हँग करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा दिसतायत त्या. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only. जेव्हा आपण हँगरला साड्या लावतो ना, तर त्या साड्यांची सुंदरता अजून वाढते, असं मला वाटतं आणि तुम्ही बघता इथे साड्या किती सुंदर वाटतात. अशा कलरफुल बघायला ना खूप मस्त वाटतात. आता मी जरा पुन्हा हिम्मत करून ह्या साडीची घडी घालायला घेतलीये. कारण मला अहोंसाठी काही घडी घालायला ठेवायची नाहीये. कारण ते बोलणारच मला पुन्हा, की "तू शेवटी ठेवलीसच मला घडी घालायला साडी." आणि बघा,
इथे पुन्हा तसंच झालंय. शेवटी ती त्यांनाच घडी घालायला लागणार असं मला वाटतंय. चला असो, मी तशीच ठेवून देते ती साडी. नंतर बघूया, ते आल्याच्या नंतर मी त्यांना सांगेल घडी घालायला आणि तेच करू शकतात असं मला वाटतंय. हँगरला लावल्याच्या नंतर सुद्धा मी एक छोटासा प्रयत्न केला, पण तरीही ती काही साडी नीट दिसेनाच हँगरला. शेवटी मी ती पुन्हा काढूनच ठेवली. तर चला असो, दुसरी एक साडी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही साडी ना आमच्या गावी जेव्हा यात्रा भरते तेव्हा तुळजाभवानीला ही साडी चढवली जाते आणि तेव्हा ही साडी माझ्या सासूबाईंनी घेऊन ठेवली होती आणि ती त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून मी घेतली होती, कारण मला तिचा कलर खूप आवडला होता. ही साडी मी मला असं वाटतं की दुसऱ्या गुरुवारी मी वेअर केली होती. त्याच्यावर ब्लॉग सुद्धा आहे. तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर चला अजून एक साडी तुम्हाला दाखवते. तर ही साडी आहे माझ्या भावाच्या लग्नातली साडी आणि जी की मी त्याच्या लग्नात घातलीच नव्हती. कारण ना साडी बदलायला म्हणजे चेंज करायला वेळ नव्हता मिळाला. मी ऑलरेडी 2 साड्या चेंज केल्या होत्या. तर चला, ही साडी आहे डोला सिल्क मधली साडी आहे आणि ही साडी मला तेव्हा 3.5 का 4 हजाराला पडली होती आणि खूप मस्त फॅब्रिक आहे ह्या साडीचं सुद्धा. इतकी छान वाटते ना ही साडी वेअर केल्याच्या नंतर. लग्नात घालायला नाही मिळाली म्हणून मी मम्मीकडे जाताना गणपतीला घातली होती. त्यांच्या गणपतीला जेव्हा गेले होते तेव्हा. या साडीवर माझा एक शॉर्ट सुद्धा आहे. तर तो पण तुम्ही जाऊन चेक करा. खूप मस्त वाटते ही सुद्धा साडी आणि लावल्याच्या नंतर बघा इतकी सुंदर वाटते ना. पण ना मला ह्या साडीचा हाच एक प्रॉब्लेम होतो की मला पदर काढायला खूप अवघड जातं त्या साडीचा. कोणीतरी हेल्प असल्याशिवाय मला त्या साडीचा पदर काढू शकत नाही मी. आता माझ्याकडे काही सॅटिन मधल्या सुद्धा 1-2 साड्या आहेत, तर त्यातलीच ही एक आहे. ही सुद्धा साडी ना मला गिफ्ट आली होती आणि मला इतकी आवडली होती ना ही साडी. ह्यांच्या फ्रेंडने मला दिली होती आणि खूप मस्त आहे ही साडी. याच्यावरती मी एक डिझायनर ब्लाउज सुद्धा घेतला होता स्लीवलेस मध्ये. खूप मस्त बोट नेकचा ब्लाउज आहे याच्यावरती. मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर ही साडी सुद्धा बघा इतकी सुंदर वाटते ना. कलर सुद्धा इतका छान आहे हिचा. वेगळाच असा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे ह्याचा आणि असं वाटतं की घातल्याच्या नंतर चांगली नाही दिसणार वगैरे असं मला वाटायचं. पण घातल्याच्या नंतर खूप छान वाटते ही साडी. आणि या साडीला बघा खाली अशी नाजूक अशी लेस आहे त्याच सेम कलरची आणि हा त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे जो मी रेडीमेड घेतला होता. आणि हा ब्लाउज बघायला जितका सुंदर वाटतो ना तितकाच घातल्याच्या नंतर सुद्धा आहे. मी खूप वेळा वेअर केला आहे हा ब्लाउज. मी ना खूप कमी साड्यांवरचे ब्लाउज स्टिच करून घेते. असे रेडीमेड ब्लाउजच मला आवडतात घालायला आणि असे वेगवेगळे ब्लाउज सुद्धा आपण ट्राय करू शकतो आणि माझ्याकडे खूप सगळे रेडीमेड ब्लाउज आहे. तुम्हाला रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन जर माझं बघायचं असेल तर नक्की सांगा. मी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवेन. तर आता ही जी माझी फेव्हरेट साडी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही साडी ना मी खूप म्हणजे खूप वेळा वेअर केली आहे. म्हणजे मी काउंटच नाही करू शकत की किती वेळा घातली आहे. आणि हिचा कलर तुम्ही बघताय कॅमेरामध्ये जेवढा सुंदर वाटतोय ना त्याही पेक्षा समोर इतका छान वाटतो ना कलर. असा वाईन कलर आहे आणि एक छोटीशी अशी बॉर्डर आहे त्या साडीला. इतकी छान पार्टीवेअर साडी आहे ना ही. अगदी मी कुठेही आरामात घालू शकते. आणि ही साडी ना मी माझ्या शॉपच्या ओपनिंगच्या वेळेस घेतली होती. आणि या साडीला सुद्धा तोच प्रॉब्लेम होतो घडीचा. कारण घडी एकदम सेम येत नाही त्या साडीची. तर चला असो, तशीच मी ठेवून दिली आहे कारण मला ती हँगरला लावायचीच आहे. Under the boughs where the shadows play. अजूनही माझ्या काही साड्या संपलेल्या नाहीयेत. आता ह्या काही साध्या सुद्धा साड्या आहेत माझ्याकडे. तर त्यात सुद्धा घडी घालून वगैरे ठेवून देते. आता ह्या साड्या काही मी तुमच्यासोबत शेअर करत नाहीये. ज्या आपल्या डेली रुटीनच्या किंवा अशा हलक्या-फुलक्या साड्या असतात त्याच आहे. आता ही एक साडी जी माझ्या स्कूलच्या गेट टुगेदरला मी घेतली होती. त्यानंतर माझी ही रिसेंटलीच मी घेतली होती ही साडी जी मी दिवाळीला बाय केली होती. आणि ह्या साडीवरती माझे 1-2 ब्लॉग सुद्धा आहेत म्हणजे शॉर्ट्स आणि एक ब्लॉग सुद्धा आहे. या साडीचा सुद्धा कलर इतका सुंदर आहे ना. काश्मीरी सिल्क मध्ये ही साडी आहे आणि ही सुद्धा साडी मला 3 का 3.5 हजाराला मी घेतली होती. आणि त्यानंतर ही एक साडी आहे ज्याचं वर्क मला इतकं म्हणजे इतकं आवडतं ना. कॅमेरामध्ये एवढी छान दिसतीये पण त्याही पेक्षा समोर ही साडी इतकी सुंदर वाटते ना. तर ह्या साडीचा हा पदर आहे बरं का आणि पदरावर ही जी वडाची डिझाइन आहे ही पदरावरती आहे पूर्ण. असे 2-3 वड आहेत. आता मी हे जे आपले पूजेचे वड असतात ना जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो तर तसेच हे वड आहेत ह्या साडीवरती म्हणजे पदरावरती. आणि ही सुद्धा साडी माझ्या भावाच्याच लग्नातली आहे बरं का. आणि ही साडी काहीतरी 5 का 5.5 हजाराची आहे. आणि त्याच्यावरती मी असा सुंदर एक ब्लाउज शिवला होता
आणि असं सिंपल असं वर्क सुद्धा केलं होतं त्या ब्लाऊजवरती. मला जास्त असं वर्क नाही आवडत, कारण ऑलरेडी साडी सुद्धा भरलेली आहे. त्याच्यामुळे मी ब्लाऊज सुद्धा असा सिंपल ठेवला होता. मागे नेट लावून त्याच्यावरती अशी छान अशी चंद्रकोर लावून घेतली होती आणि ती चंद्रकोर इतकी छान दिसते ना जेव्हा आपण ब्लाऊज वेअर करतो त्याच्यानंतर. खूप मस्त वाटते. त्यानंतर पीच कलरमध्ये ही एक सॅटिनची साडी आहे आणि खूप सिंपल म्हणजे एकदम प्लेन कलरमध्ये त्या साड्या आल्या होत्या ना, सॅटिन प्लेन कलरमध्ये, तर तेव्हाच मी ही साडी घेतली होती. त्यानंतर ही पण माझ्या भावाच्या लग्नातलीच साडी आहे आणि तेव्हा मी 3 ते 4 साड्या घेतल्या होत्या आणि त्यातली ही एक साडी पिंक कलरची. मस्त असं स्टोनचं वर्क सुद्धा आहे त्याच्यावरती आणि बेबी पिंक असा छान असा क्यूट बेबी पिंक कलर आहे आणि मला खूप आवडतो तो. आणि त्यावरचा हा ब्लाऊज सुद्धा आहे ना, तर त्याच्यावर सुद्धा असं बॅक साईडला जे नेक आहे त्याच्यावर सुद्धा असं वर्क वगैरे केलेलं आहे स्टोनचं आणि खूप मस्त वाटतो हा सुद्धा ब्लाऊज. त्यानंतर ही साडी आहे त्याच्याच साखरपुड्यातली आणि तेव्हा मी ही साडी घेतली होती. आता मला ह्या साडीची प्राइस मला असं वाटतं की आठवत नाहीये. पण हा एक असा राणी कलर आहे ह्या साडीचा आणि खूप सुंदर आहे हा सुद्धा कलर. घातल्याच्या नंतर इतका सुंदर दिसतो ना. कॅमेरामध्ये थोडा डार्क दिसतोय, पण जेव्हा समोर बघणार ना तर तेव्हा थोडासा कलर वेगळा आहे. तर बघा हे असं गोल्डन कलरचं वर्क आहे त्याच्यावरती. आणि मी जेव्हा काठापदराच्या साड्या घेते ना तर त्याच्यावरती असा मोस्टली फुल हाताचेच स्लीव्हज ठेवते आणि मला ते खूप आवडतात. तर आता हा पण सिंपल असा ब्लाऊज स्टिच करून घेतला होता मी. साड्या जेव्हा अशा जास्त डिझाईनने वगैरे भरलेल्या असतात ना, तेव्हा अशा सिंपल नेकचेच ब्लाऊज छान वाटतात त्याच्यावरती. आणि चला आता इथे माझं साड्यांचं कलेक्शन संपलेलं आहे. आता ह्या साड्या वगैरे सगळ्या भरून ठेवून देते मी कव्हरमध्ये. At the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. जास्त अशा स्टोनच्या वगैरे साड्या असतात ना, तर त्या मी अशा प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवून देते. आणि हे कव्हर मी दादरला जेव्हा गेले होते, माझ्या भावाचा बस्ता बांधायचा होता तेव्हा त्यांच्या शॉपिंगला गेलो होतो. तर तेव्हा मी तिथून घेतले होते. बरेच असे कव्हर घेतले होते मी. का तर असे काठापदराचे किंवा असं स्टोनच्या जेव्हा आपल्याकडे साड्या असतात ना, तर तेव्हा अशा पॅक असतील ना, तर त्या छान सेफ राहतात असं मला वाटतं. काही त्याचे स्टोन वगैरे पडायची काही भीती नसते किंवा साड्या एकमेकाला घासल्या जात नाहीत दुसऱ्या. आता अजून साड्या माझ्या हँगरला लावायच्या राहिल्यात, पण आता त्या अशा मी कव्हरमध्ये ठेवून दिल्यात. ह्या अशा साध्याच घरातल्या वगैरे आहेत साड्या, ज्या आपण हलक्या-फुलक्या घालतो त्याच साड्या आहेत. तर आता त्या साड्या जेव्हा मी हँगर वगैरे आणेन एक्स्ट्रा, तर तेव्हा त्या मी अडकवून वगैरे ठेवून देईन. पण आता सध्या मी तशाच ठेवतीये. हे कव्हर आहेत माझ्याकडे काही आणि ह्या कव्हरला भरपूर वर्ष झाले मला असं वाटते. मागवले होते मी Meeshoवरून. असे 6-7 कव्हरचा की 8 कव्हरचा असा काही सेट होता. आता ह्याच्यामध्येच मी माझे ब्लाउजेस वगैरे ठेवून देणार आहे. जेवढे पण माझ्या साड्यांवरचे ब्लाउज वगैरे आहेत तेवढे. आणि माझ्याकडे असा एक प्लास्टिकचा कव्हर आहे. तर त्याच्यामध्ये असे आपले जे पेटिकोट कॉटनचे किंवा सॅटिन किंवा माझ्याकडे काही बॉडी शेपर सुद्धा आहेत. तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवून देते. जेणेकरून ते सुद्धा असे वेळेत आणि कुठे शोधायची गरज नाही लागणार. प्रत्येक गोष्टीची आपापली जागा असेल ना, तर घाईगडबडीत सुद्धा आपल्याला ती गोष्ट वेळेत मिळते. आता बघा हे काही बॉडी शेपर माझ्याकडे आहेत. त्याला असे छान कट सुद्धा आहेत आणि इझिली कॅरी सुद्धा करू शकतो. तर हे सगळे माझे सॅटिनचे, काही कॉटनचे आणि असे बॉडी शेपर आहेत, जे स्ट्रेचेबल आहेत आणि खूप मस्त पण आहेत यूज करण्यासाठी. तर चला इथे साड्यांच्या बहाण्याने माझे सगळंच वॉर्डरोब क्लीन झालंय. आता इथे ब्लाउज वगैरे ठेवून देते. माझे जेवढे सगळे ब्लाउज आहेत साड्यांवरती आतापर्यंत मी जेवढ्या पण साड्या ठेवल्यात, तर त्यांचे सगळ्यांचे ब्लाउज मी असे या बॉक्समध्ये ठेवून देते. जेणेकरून मला जेव्हा पण पाहिजे कोणत्या साडीवरचा ब्लाउज तर तेव्हा मी यातनं घेते. तुम्हाला जर हवं असेल तर माझ्याकडे काही रेडीमेड ब्लाउजेस वगैरे आहेत, तर त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन. तर चला तुम्हाला माझ्या ह्या साड्यांचं कलेक्शन जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय. Where the shadows